स्वामी समर्थ मित्रांनो, आता खूप दिवस झाले आपले ब्लॉग येत नाही. त्याच्यानं मला खूप जण विचारायला, मॅडम ब्लॉग का बनवणार चाललेत? काही जण म्हणालेत बरं झालं बनवणार चालीस म्हणून. तर आज माझा नवीन ब्लॉग आलेला आहे, तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तर आज सकाळी उठल्याच्या नंतर मी थोडंसं वॉर्मअप वगैरे केला, स्ट्रेचिंग केली. खूप दिवसापासून व्यायामची सवय राहिली नाही, त्याच्यामुळं सकाळी लवकर उठणं होत नाही. आणि माझ्या रूमपासून एवढा भारी वातावरण दिसते की नाही, बापरे बाप! पुढचा समुद्र पण दिसतो आपला जगदंब. तर मी व्यायाम वगैरे केल्याच्या नंतर मला आज जायचं होतं क्लासला, लवकर जायचं होतं कारण आमचा पेपर होता. त्यासाठी मी थोडं गडबडच सगळं काम आवरलं आणि त्यानंतर मग मी निघालो क्लाससाठी. आता तुम्हाला वाटत असेल एवढ्या दुरून कसं जाणं-येणं करते, तर माझ्याकडे आहे दिमाग. तुम्ही खूप दिवस झालं मला गाडी घ्या म्हणत होत्या, पण मी त्या मुलीसोबत राहिलो जिच्याकडे ऑलरेडी गाडी आहे, म्हणून ती मला आणणं-नेणं करत असते तिच्यासोबत. फ्रेंड आहे माझी, तेवढं तर चालतेच. त्यानंतर मग मी आलो लॅबमध्ये. आता माझी लॅब आहे शौर्य लॅब आणि ही लॅब मला का आवडते ह्याचं कारण एकच आहे, की इथल्या चेअर खूप जास्त कम्फर्ट आहेत. म्हणजे आपण अभ्यासाला कमी भरती 8-9 घंटे पोलीस भरतीची लेकरं बसतात आणि त्यांना चेअर जर कम्फर्ट नसेल तर त्यांना जास्त वेळ बसणं होत नाही. पण इथल्या लॅबच्या चेअर, पाणी, लाईट्स वगैरे सगळं एकच नंबर आहे. थोड्या वेळानंतर मला माझ्या भाऊजीचा कॉल आला, की "तू जेवण करायला ये" म्हणून आणि त्यांनी मला न्यायला पण आले. मला वाटलं बरं झालं मी सकाळी गडबडीमध्ये नाश्ताच करून आले, स्वयंपाक तर बनवला नाही तर आपल्याला चांगला चान्स भेटला म्हणून. तर मी गेलो माझ्या बहिणीच्या इथं. आणि इथं आल्याच्या नंतर खुशी एवढी खुश झाली, मला वाटलं ती मला बघून खुश होत असेल, पण नाही. ती तिच्या पप्पाला बघून खुश होत होती. मग मी म्हणलं, "जाऊ द्या, आपण बारक्या चिऊलाच घेऊ." हिच्यासोबत थोडा वेळ खेळल्याच्या नंतर माझा भाऊ माझ्या अगोदरच तिथं येऊन बसला होता. तर आम्ही जेवण केलं आणि तिथून माझ्या बहिणीनं मला रात्रीचा डब्बा पण दिली. आता तुम्ही म्हणू नका एवढा कसा कंटाळा आहे म्हणून, तर आहे मला कंटाळा. आणि आपल्या कंधारमध्ये काय भारी वातावरण झालं यार, म्हणजे इथल्या लाईट्स वगैरे बघून एवढं छान फिलिंग आली. असं वाटायला की आपण किती मोठ्या शहरामध्येच आहोत. आपलं कंधार कंधारसारखं राहिलंच नाही. खूप भारी दिसतंय. तर